संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांचा विजय झालाय। त्यांच्यासाठी शनिवारी दुपारी जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर पाठवलं। जुन्नर निवडणुकीचा निकाल लागला। यात जुन्नर तालुक्यातील अपक्ष उमेदवार शरद सोनवणे हे निवडून आले। शरद सोनवणे जवळपास 7,000 मतांनी निवडून आले। शरद सोनवणे निवडून येणार याची खात्री होताच दुपारी 3 वाजता राजुरी गावात एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी पाठवलेलं हेलिकॉप्टर दाखल झालं। सायंकाळी 5:30च्या सुमारास सोनवणे हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईकडे रवाना झाले। यावेळी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती। शरद सोनवणे हे जुन्नर मतदारसंघातून अपक्ष उभे राहिले होते। त्यांच्या विरोधात माहितीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके विरुद्ध शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर उभे होते। त्यांनी 7,000ची लीड मिळवून विजय मिळवला। शरद सोनवणे ही शिंदे गटात होते, परंतु अतुल बेनकेंना उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता। दरम्यान त्यांनी विजय मिळवला। शरद सोनवणे 2014 साली मनसेमधून निवडून आले होते। त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेची साथ दिली। त्यांनी 2014च्या टर्ममध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर मते मागितली होती। मात्र 2019 मध्ये त्यांचा आमदार अतुल बेनके यांनी पराभव केला होता। शरद सोनवणे यांच्यासाठी एकनाथ शिंदेंनी हेलिकॉप्टर पाठवल्यानं शरद सोनवणे पुन्हा शिंदे गटात जाणार असल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदेंनी अपक्ष उमेदवारासाठी मोठे पाऊल उचललंय। अपक्ष उमेदवाराला घेऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवणार असल्याचं दिसत आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील, जुन्नर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।